मित्रांनो, दुसऱ्यांनी मोठ्या कष्टानं उभे केलेले पक्ष फोडायचे आणि त्यांनी जन्माला घातलेले नेते पळवून आपल्या पक्षामध्ये आणायचे, सत्ता मिळवायची आणि आपला पक्ष इतरांपेक्षा मोठा म्हणून ढोल बडवत राहायचं. आणि हेच तर राजकारण मागच्या काही वर्षापासून पाहायला मिळतं आहे आपल्या देशामध्ये. महाराष्ट्रात तर या घाणेरड्या राजकारणाची अक्षरशः दुर्गंधी पसरलेली आहे. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट हे 24 तास अगदी अविरतपणे, अगदी अखंडपणे अशा या घाणेरड्या पुढापुढीच्या राजकारणामध्ये रममाण झालेले आहेत. पक्ष फोडले, नेते पळवले म्हणजे मोठ्या मर्दुमकीचं काम केलं असं त्यांना वाटत आहे. लोक मात्र यांना गद्दाराची टोळी म्हणून हिणवतात. पण एकदा सत्ता मिळाल्यावर लोक काय म्हणतात याची पर्वा कोणाला असते. निवडणुका येईल तेव्हा पाहू. गद्दारीच्या राजकारणावर लोक उघडपणे आता काय काय बोलतात हे आपण आपल्या आजूबाजूला रोज ऐकत असतो. लोकांच्या मध्ये हळूहळू हा सगळा असंतोष सुद्धा आता दिसू लागलेला आहे आणि तो आता व्यक्तही होऊ लागलेला आहे. गद्दारीचा शिक्का बसलेल्या नेत्यांना आपल्या मतदारसंघामध्ये फिरताना सुद्धा भीती वाटायला लागलेली आहे. पोलीस घेऊन त्यांना आपल्याच मतदारसंघामध्ये म्हणजे आपल्याच लोकांमध्ये फिरायची वेळ आलेली आहे. खरं तर ही किती लाजिरवाणी बाब आहे. आणि बघा, एकदा निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात जाणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या का होईना पण ही लोकांच्या मताची चोरीच असते. त्यामुळे मग मतदार संतापतात. पण आता हा संताप उद्रेकामध्ये परिवर्तित होऊ लागलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या 28 खासदारांपैकी 20 खासदारांनी आणि 80 पैकी 60 आमदारांनी पक्ष सोडला. यातल्याच खासदार सायोनी घोष आणि आमदार ऋतुव्रत बॅनर्जी यांना लोकांच्या आक्रोशाचा प्रचंड सामना करावा लागला. संतप्त नागरिकांनी सायोनी घोष यांच्या गाडीला विडा घालत गो बॅक, गो बॅक, गद्दार, गद्दार, बेईमान अशा घोषणा दिल्या. अहो, एवढंच नाही, किती रुपयांना विकली गेलीस असा आक्रमक सवाल देखील या स्थानिकांनी केला. खासदार महोदयांना लोकांनी अक्षरशः भर रस्त्यावर धारेवर धरलं. म्हणजे बघा, स्वतःच्या मतदारसंघामध्ये सायोनी घोष यांना अशा प्रकारे जन आक्रोशाला सामोरं जावं लागलेलं आहे. हा व्हिडिओ तर बघा. एका 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची क्रूर हत्या करण्यात आलेली आहे. या पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी सायोनी घोष पीडितेच्या घराच्या दिशेनं जात होत्या. पण तिथं उपस्थित असलेल्या शेकडो महिला आणि पुरुषांनी त्यांचा मार्ग रोखला, त्यांना अडवलं. ज्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या सायोनी घोष यांना राजकारणामध्ये आणलं, त्यांना मोठी ओळख निर्माण करून दिली. त्यांच्याशी सायोनी यांनी गद्दारी केल्याची भावना इथल्या मतदारांमध्ये पाहायला मिळाली. घटना घडून सुद्धा या आलेल्या नव्हत्या. 3 दिवस उलटल्यानंतर खासदार महोदयांना मतदारांची आठवण झाली का? इतके दिवस तुम्ही कुठे होता असा सवाल सुद्धा या लोकांनी त्यांना विचारला.
आणि मग या गदारोळातच कसा बसा मार्ग काढत या खासदार सायोनी यांना पीडितेच्या आईची भेट घ्यावी लागली, महामुश्किलीनं पोलिसांच्या मदतीनं. लोकांचे प्रतिनिधी आणि लोकातच फिरायचं झालं मुश्किल. गद्दारीचं राजकारण असं सुरू राहिलं तर कदाचित लोकांच्या उद्रेकाचा भडका यापेक्षा सुद्धा अधिक होऊ शकतो. काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? जरूर सांगा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.